कोकण म्हटलं की ते गौरी गणपती आणि शिमगा हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. इथे आपल्या सर्वांना माहीत असेल की शहरांच्या ठिकाणी होळी म्हटलं की फाल्गुन पौर्णिमेला होळीचा उत्सव आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी अशा प्रकारे साजरा करतात. पण कोकणात फाल्गुन पंचमीला म्हणजेच फाग पंचमीला पहिली होळी लागते. पहिला पिळा याला पहिला पिळा असं म्हणतात. आणि होळी पौर्णिमे दिवशी हा मोठी होळी लागून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रतिपदे दिवशी ग्रामदेवतेची पालखी गावभर मोठ्या उत्साहात फिरवतात. प्रत्येक घरासमोर देवीच्या पालखीचे पाय धुतले जातात. म्हणजेच इथल्या जनतेची अशी भावना आहे की नेहमी आपण देवाच्या दारी देवाला भेटायला जातो, पण आज आपला देव आपल्या भेटीला आपल्या घरी येतो. असंही म्हणतात की ग्रामदेवतेची 2 मंदिरे असतात. एक गावाबाहेर आणि दुसरं गावाच्या आतमध्ये. गावाबाहेरील मंदिरात देवी वर्षभर असते. तिथे जाऊन दर्शन आपण घेतो. ते देवीचं सासर. आणि शिमग्याच्या वेळी देवीची पालखी फिरल्यानंतर गावातील मंदिरात तिची स्थापना केली जाते. त्या गावातील मंदिराला देवीचं माहेर असं म्हणतात. नंतर गावातील माहेरवशणी व सासरवशणी देवीची मनोभावे प्रार्थना करतात. तिची ओटी भरतात आणि तिचा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढील कामाला सुरुवात करतात. हा सोहळा 5 ते 7 दिवसाचा असतो. 7व्या दिवशी पुन्हा देवीची पालखी गावातून फिरवली जाते आणि तिच्या सासरच्या मंदिरात नेलं जातं. हा सोहळा म्हणजे मनाला उत्सर्जित करणारा अद्भुत अलौकिक सोहळा आहे. या दिवशी गावातील मंडळी मनातील जे राग रुसवे बाजूला आहेत ते सारून हा सोहळा अगदी आनंदात साजरा करतात. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील.